मेष राशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूल असा आहे, तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घ्या। या महिन्यामध्ये तुमच्यावर भाग्याची पूर्ण प्रमाणात किंवा पूर्ण प्रकारे कृपा राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये नवीन कार्य कराल किंवा काही थांबलेली कार्य असतील किंवा रेंगाळलेली कामे असतील, ती कामे सुद्धा तुमची या महिन्यामध्ये मार्गी लागतील किंवा चालू होतील। अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही धनसंबंधित गोष्टींमध्ये थोडेसे तणावात राहाल किंवा आर्थिक तणावामध्ये तुम्ही या महिन्यामध्ये असाल। कमाई तर होतच राहील, परंतु कमाई जशी होईल तसे खर्चही वाढणार, त्यामुळे तुम्ही थोडंसं चिंतेमध्ये असणार आहेत। तरी जर तुम्ही आधीपासूनच थोडंसं एक आर्थिक नियोजन जर करून ठेवले तर तुम्हाला हा महिना एकदम व्यवस्थित आर्थिक दृष्टिकोनातून जाण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा। तुमच्या मनामध्ये नवनवीन प्रकारच्या किंवा उत्तम विचार येतील, काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। सोबतच धर्माच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल। तुमच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि धर्माच्या कर्माच्या कोणत्याही एखाद्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा कामामध्ये तुम्ही खूपच आनंदाने उत्साहाने सहभागी झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक आध्यात्मिक प्रगती झाल्याची तुम्हाला दिसून येईल। सोबतच तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये परिश्रम कराल आणि त्याचे फळही तुम्हाला उत्तमच मिळणार आहे किंवा सकारात्मकच तुम्हाला परिणाम मिळणार आहेत। महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये थोडेसे अडथळे निर्माण होतील, परंतु तुमच्या बुद्धी आणि विवेकाच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरही मार्ग शोधाल, उपाय शोधाल आणि जे काही अडथळे येतील त्याला तुम्ही दूर करण्याचा पुरेपूर मनापासून प्रयत्नही कराल। घरामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। एखाद्या मतावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून महिन्याच्या सुरुवातीलाच काही गैरसमज निर्माण होतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील नातेवाईक मंडळीमध्ये किंवा तुमच्या घरातील सदस्यांमध्ये संबंध बिघडू शकतील आणि तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा एक प्रकारचा अबोला तुम्ही धराल। तरीही थोडंसं आपणच मध्यस्थी करून हे सर्व थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे। जे काही गैरसमज आहे ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे घडेलही। महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये तेच गैरसमज तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुमचे जे काही नातेसंबंध आहेत ते पुन्हा पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल किंवा विश्वासाने परिपूर्ण होईल आणि तुमच्यामधील जे काही दुरावे आहेत ते दूर जाऊन तुम्ही पुन्हा एकत्र पहिल्यापेक्षाही जास्त एकत्र याल, जवळ याल। महिन्याच्या मध्यात तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही एक प्रकारे चांगला टाइम व्यतीत कराल आणि त्यामुळे तुमच्या जोडीदारामधील नात्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त गोडवा निर्माण होईल। तुमच्या प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल। सोबतच जर कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांना महिन्याची सुरुवात थोडीशी कठीण जाणार आहे। त्यांना आपल्या नात्याची परीक्षा ही वेळोवेळी पदोपदी द्यावी लागणार आहे। हा महिना तुमच्या प्रेमसंबंधासाठी खूपच कठीण असणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायला सज्ज राहावे लागणार आहे, तरी तुम्ही त्यासाठी अगोदरच तयार राहा। वैवाहिक जीवनासाठी हा महिना खूपच अनुकूल असणार आहे, सुखी असणार आहे, आनंदी असणार आहे, परिपूर्ण असणार आहे। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। तुमच्या जोडीदाराची तुम्ही खूपच काळजी घ्याल आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराला खूप छान वाटेल। एक प्रकारे त्यांना स्पेशल असल्यासारखे फील होईल आणि त्यामुळे तुमच्यामधील प्रेम हे पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। घरामध्ये तुम्ही पैशामध्ये बचत करण्यामध्ये सफल राहाल। सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही आर्थिक लाभ कमवण्यामध्ये ह्या महिन्यात सफल राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे घरामध्ये एक प्रकारे धनाची, पैशाची आवक राहणार आहे आणि हे सगळं झाल्यामुळे घरामध्ये एक प्रकारे आनंदी वातावरण असेल आणि त्या आवकमधून, त्या मिळालेल्या पैशातूनच तुम्ही पैसे बचतही कराल। एक प्रकारे भविष्याची तुम्ही सोय करून ठेवाल। त्यामुळे ही घरातील मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील। एक प्रकारे तुम्हालाही एक सकारात्मक भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। व्यावसायिक वर्गाला हा महिना एक प्रकारे मध्यम स्वरूपाचा असा जाण्याची शक्यता आहे। व्यवसायासंबंधितच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये छोटे किंवा मोठे प्रवास घडतील आणि त्या प्रवासामधून तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील। एक प्रकारे शुभच फळे मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच प्रवास केल्यामुळे तुमच्या व्यवसायाला तुम्हाला एक प्रकारे शुभ लाभच किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे।
कुठे पूर्वी तुम्ही पैसे गुंतवलेले होते तर त्यामधूनही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ होईल आणि या आर्थिक लाभाचा तुम्हाला तुमचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी फायदा होईल। सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये व्यवसायामध्ये थोडेसे उतार चढाव तुम्हाला पाहायला मिळतील, हरकत नाही। हे पण उतार चढाव एक प्रकारे तुम्हाला चांगलेच अनुभव देणारे असतील। याच्यामधून तुम्ही नवीन काहीतरी शिकाल, नवीन काहीतरी अनुभवाल आणि याचा तुम्हाला तुमच्या व्यवसाया विस्तारासाठी म्हणा किंवा लाभ मिळवण्यासाठी फायदाच होणार आहे। एक प्रकारे तुम्ही नवीन अनुभव घेतल्यामुळे प्रत्येक समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही एक प्रकारे सज्ज राहाल किंवा एक प्रकारे तुम्ही तयार झाल्याचे तुम्हाला प्रतीत होईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पदामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल, म्हणजेच त्यांची प्रमोशन होण्याची शक्यता आहे। त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी मंडळी आहेत ते त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे खुश असल्यामुळे त्यांची प्रमोशन होईल। सोबतच जर तुम्ही कुठे परदेशी बदली करून जाण्याच्या विचारात असाल किंवा तुम्ही परदेशी नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर नक्कीच तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची या महिन्यामध्ये शक्यता आहे। तुमचे परदेशी गमनाचे योग आहेत, तर एक प्रकारे तुमची बदली होऊन तरी तुम्ही जाऊ शकतात किंवा तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच तिथेही सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। तर नक्कीच याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तरुण वर्गाला हा महिना म्हणजेच महिन्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी चांगली राहणार नाही, म्हणजे तुम्हाला हवी तशी असणार नाही, परंतु महिन्याचा शेवट मात्र तुमच्या मनासारखा असणार आहे। तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सफल झाल्याचे तुम्हाला महिन्याच्या शेवटी दिसून येईल। प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका, प्रयत्न केल्याचे परिणामच तुम्हाला मिळणार आहेत। सोबतच तुम्ही जसं विचार केलेला होता किंवा तुमच्या मनासारखे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील। जर तुम्ही एखादी नोकरी शोधत आहात तर तुम्हाला हवी तशी नोकरी मिळण्याची ही शक्यता आहे किंवा तुम्ही एखादा बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही जेवढा विचार केलेला होता फायदा मिळवण्याचा तर तुम्हाला त्या प्रकारे लाभ मिळतील, फायदा मिळेल किंवा तुमची प्रसिद्धीही होण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर त्याप्रमाणे तुमची प्रसिद्धीही होण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबवू नका। महिला वर्गाला हा महिना थोडासा संमिश्र असा जाण्याची शक्यता आहे, म्हणजेच नात्यांमध्ये थोडासा तणाव राहील आणि त्यामुळे तुमच्यावर थोडंसं एक मानसिक दबाव आल्यासारखं तुम्हाला जाणवणार आहे। त्याच्यामुळे तुमचे मानसिक जी स्वास्थ्य आहे ते पण बिघडण्याची शक्यता आहे। सोबतच या सर्वांचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर पण होणार आहे किंवा दिसून येईल आणि त्यामुळे तुमचे छोटे मोठे आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। सोबतच हाडाशी संलग्न काही दुखापतीही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्ही कुठे एखादं म्हणजे वाहन चालवित असाल किंवा कुठेही तुम्ही जात असाल, प्रवास करत असाल तर विशेष करून तुम्ही काळजी घ्या, कारण छोट्या मोठ्या दुखापती किंवा एक प्रकारे अपघात होण्याची शक्यता आहे। घरामध्ये अचानकपणे सुख साधनांची वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल। सोबतच ज्या कोणी उद्योजिका असतील, छोटे मोठे त्यांचे बिझनेस असतील तर त्यांना त्यामुळे किंवा बिझनेसच्या रिलेटेड कुठेतरी प्रवास करण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या समारंभाला तुम्ही भेट देण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुम्हाला किंवा तुमच्या उद्योगाला चांगलीच प्रगती किंवा प्रसिद्धी मिळण्याची संभावना आहे। जर तुम्हाला अशी संधी मिळालीच तर अजिबात संधी सोडू नका, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। सोबतच तुम्ही जर उद्योग करत असाल तर त्यामध्येही तुम्हाला चांगलेच फळे मिळतील। सोबतच काही नवीन करिअरच्या संधीही तुम्हाला उपलब्ध होतील। विद्यार्थी वर्गाला हा महिना काही प्रमाणामध्ये चांगले तर काही प्रमाणामध्ये मिश्र असे परिणाम देणारा जाणार आहे। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी कठीण राहणार आहे, परंतु महिन्याचा शेवट तुम्हाला हवे तसे परिणाम देणारा असा जाणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या यशाला फळे मिळणारा असा जाणार आहे। जर कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याच्या विचारात असाल किंवा तिथे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही फार दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला सफलता मिळणार आहे। प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। सोबतच जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठीही हा महिना उत्तम असा परिणाम देणारा जाणार आहे। तुम्हाला हवे तसे परिणाम किंवा हवा तसा निकाल लागण्याची शक्यता आहे, फक्त कठीण परिश्रम मात्र तुम्हाला करावे लागणार आहेत। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडासा चढ उतार राहणारा असा जाणार आहे। काही प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या दुखापतीमुळे किंवा छोट्या मोठ्या एक शारीरिक त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी खराब असणार आहे, परंतु महिन्याचा शेवट सर्व रीतीने तुमच्यासाठी एकदम सुंदर चांगलाच असा राहणार आहे। तुम्ही तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न कराल किंवा प्रयत्न करायला हवे।
त्यामुळे तुमच्या स्वास्थ्यासाठी हे खूपच चांगलं असं राहणार आहे। तुमचे मन ह्या महिन्यामध्ये खूपच प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही नवीन कामे करण्यासाठी एकदम तयार असल्यासारखे तुम्हाला वाटेल। नवीन तुम्ही कामे करण्याचा प्रयत्न कराल, त्यातून तुम्हाला नवीन अनुभव मिळतील, नवीन लोकांच्या ओळख्या होतील आणि याचा तुम्हाला सर्व प्रकारे एक चांगलाच परिणाम पाहायला मिळेल। तुम्ही गुंतून राहाल आणि त्यामुळे तुम्ही सर्व प्रकारे एकदम फ्रेशच राहाल। एकंदरीतच पाहता हा महिना प्रत्येक गोष्टीमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।